शेतकरी आंदोलनाचा आज नाशिक शहरातला आजचा दुसरा दिवस आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा वेढा वाढलेला आहे। कालपासून आंदोलक हे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकवटलेले आहेत। आंदोलनादरम्यान 75 वर्षीय वृद्ध आंदोलकाचा काल मृत्यू झाल्याची देखील माहिती आहे। चंदन पूजाधिकारी माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। चंदन, खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची जी मागणी होती त्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून हे शेतकरी जे आहेत ते लाँग मार्च करत आता नाशिक शहरात पोहोचलेले आहेत। काल रात्रीपासून या सगळ्या लाँग मार्चच्या शेतकऱ्यांनी आंदोलकांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला पूर्णपणे वेढा दिलेला आहे आणि त्यामुळे शहरातली एकूणच संपूर्ण वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। नाशिकच्या अशोक स्तंभापासून ते त्र्यंबक नाकापर्यंतचा संपूर्ण मार्ग जो आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे। जवळपास 75 किलोमीटरचा प्रवास करून नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून हे शेतकरी जे आहेत ते या ठिकाणी आपल्या मागण्यांसाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झालेले आहेत। खरं तर या आंदोलनादरम्यान काल संध्याकाळच्या सुमारास एका 75 वर्षीय आंदोलकाचा मृत्यू देखील झालेला आहे आणि त्यामुळे आज सरकारच्या वतीनं एक शिष्टमंडळ या सगळ्या आंदोलकांना भेटायला येणार आहे आणि या शिष्टमंडळाच्या एकूणच या बैठकीमध्ये या आंदोलनासंदर्भात काही तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र वर्षानुवर्ष जे आश्वासनं मिळत आहेत तर ते नुसते आश्वासनं मिळत आहेत, त्याच्यातनं पुढे काहीच होत नाही, निर्णय होत नाही आणि त्यामुळे यावेळेस जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हलणार नाही असा पवित्रा या सगळ्या आंदोलकांनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण बिऱ्हाड घेऊन हे सगळे शेतकरी आपल्या आपल्या भागातून आता निघालेले आहेत आणि अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण याच ठिकाणी ठिय्या मांडून असणार अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे आता हे आंदोलन नेमकं किती पुढेपर्यंत जातं हे बघणं देखील त्यानिमित्तानं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।